तर बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी यावेळेस असणार आहे। कारण की बघा, जसे की तुम्ही शेतकरी असाल आणि पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा किंवा तुम्ही कुठलं लोन उचललं असेल, जसं की आता कर्जमाफी होणारच आहे। बघू शकता कर्जमाफीसाठी 17 तारीख इथे सरकारने दिलेली होती। कृषी मंत्र्यांनी बच्चूभाऊ कडू यांना 17 तारीख दिलेली होती। परंतु जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी यावेळेस असणार आहे। तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि जर का तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे। तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो। तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवणे गरजेचे असणार आहे। तर बघा, इथे तुम्ही जर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे, किंवा तुम्ही जर शेतकरी असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी यावेळेस असणार आहे। तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा, दिलखुश व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी। बघा मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या लाभाचे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी 6व्या हप्त्याचे आता बघू शकता नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची इथे निधी वितरणाची इथे तुम्हाला अमाउंट सांगत आहे मित्रांनो। बघू शकता इथे तुम्हाला 93.26 लाख शेतकरी कुटुंबाचे थेट लाभ हस्तांतरित केले जाणार असल्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। त्यापूर्वी बघा, उद्यापासून मिळणार लाभ, तर तुम्हाला तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला लाभ मिळाला नसेल ते देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये माहिती पडून जाणार आहे की का कारणास्तव तुम्हाला लाभ मिळाला नाही, आणि जर का तुम्हाला लाभ मिळत असेल तर कोणते तुम्हाला काम करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला कंटिन्यू लाभ मिळत राहणार नमो शेतकरी योजनेचा किंवा पीएम किसान योजनेचा। तर बघा, नमो शेतकरी योजना महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्यांअंतर्गत उद्यापासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे। या अंतर्गत 2,169 कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सांगितले गेले आहे। बघू शकता। तर आता डीबीटी संलग्न म्हणजे काय, तर डीबीटी म्हणजे तुमच्या अकाउंटला जसे की तुमचं आधार कार्ड असणार आहे, तर तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे असणार आहे। याला डीबीटी सुद्धा म्हणतो मित्रांनो, तर तुम्हाला ते लक्षात ठेवणे गरजेचे असणार आहे। आता ते तुम्हाला कुठे चेक करायचं त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून चेक करू शकता। अन्यथा तुम्हाला चेक करण्याचे भरपूरसे उपाय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, किंवा तुम्हाला काहीच समजत नसेल तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सांगत राहील मित्रांनो। तर तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या नेट कॅफेमध्ये जाऊन डीबीटी म्हणजे तुमच्या बँक खात्याला किंवा आधार कार्डला डीबीटी लिंक आहे काय असे शब्द तुम्हाला यूज करून तिथे विचारायचं आहे की डीबीटी लिंक आहे का, आम्हाला चेक करायचं आहे, असे तुम्ही चेक करू शकता। म्हणजेच आता बघू शकता प्रत्येक योजना, आता जसं पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहीण योजना, कुठलीही योजना असू द्या, तर डीबीटी संलग्नच हे पैसे येत असतो मित्रांनो। तर डीबीटी म्हणजे तुम्ही जर 2-3 अकाउंट काढलेले असेल आणि तुमच्या त्या अकाउंटमधले एकच अकाउंट तुमच्या आधारला डीबीटी होत असते, तुमच्या आधारच्या माध्यमातून आधार नंबरच्या माध्यमातून तुम्हाला ते पैसे निधी वितरित करण्यात येतो आणि तुमच्या जो डीबीटी अकाउंट असते लिंक असते त्याच अकाउंटवर ते पैसे जात असतो। आता तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल असं मला वाटतं। बघा, आता समोर जाऊया। तर बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6वा हप्ता निधी वितरणा संबंधी माहिती राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून आता बघू शकता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न करण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे। या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबात पती पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्य 2,000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 सन्मान हप्त्यात प्रतिवर्षी 6,000 रुपये यांच्या आधार व डीबीटी संलग्न आता बघू शकता डीबीटी लिंक अकाउंटमध्ये जमा केला जात असतो। साध्या आणि सोप्या पद्धतीने बघूया। आता त्या तुमच्या डीबीटी अकाउंटमध्ये हे पैसे टाकले जात असतो। आता त्यानंतर बघा, प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या अनुदानाची भार घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन 2023-24 पासून राबविण्यात येत आहे। या योजनेमध्ये पीएम किसान योजनेच्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6,000 रुपयांचा लाभ घेत असतो। आता बघू शकता 6,000 रुपयांचा लाभ घेण्यामध्ये महाराष्ट्र शासन आणखी 6,000 रुपये भर घालण्यात आलेले आहे। त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत 12,000 रुपये प्रतिवर्ष लाभ दिला जात आहे। प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर 2023 रोजी डिग्री, आता बघू शकता 26 ऑक्टोबर हे डिग्री म्हणजे आता तुम्ही बघू शकता हे निधी वाटप केव्हा झाली होती मित्रांनो, जेव्हा प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी हे जेव्हा शिर्डीला गेले होते तेव्हा त्यांनी हे आयोजन केलेलं होतं। तर शिर्डीला गेल्यानंतर त्यांनी हे 6,000 रुपये वाढवलेले होते मित्रांनो। बघू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देण्यात आला होता
आता बघा त्यानंतर आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत एकूण 5 हप्ते वितरित करण्यात आलेले असून राज्यातील 90.86 लाख शेतकरी कुटुंबांना रुपये, आता बघू शकता इथे रुपयाची अमाऊंट देखील दाखवलेली आहे 8,000 रुपये. छान, आता बघू शकता 8,00,000 म्हटलं मी, 8,96,000 1,100. आता बघू शकता इथे भरपूरशी अमाऊंट इथे तुम्हाला दाखवलेली आहे, अलग अलग अमाऊंट इथे दाखवलेली आहे, परंतु मी तुम्हाला सरळ आणि साधी अमाऊंट सांगतो मित्रांनो. 8 लाख, आता बघू शकता 8,96,131 कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न बँक खात्यात इथे पैसे टाकण्यात आलेले आहे. तर बघू शकता इतके आता लाभ आधार म्हणजे इतक्या लोकांना हे पैसे, ज्यांच्या खरोखर बँक अकाउंटला आधार लिंक आहे त्यांनाच हे पैसे गेलेले आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. जर का तुमच्या बँक अकाउंटला लिंक असेल तर तुम्हाला पैसे आले असेल तर का तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही. परंतु इन फ्युचर जर तुमचं बँक अकाउंट हे डिसेबल झालं, लिंक असलेलं ते डिस्कनेक्ट झालं, तर मग तुम्ही काय कराल, तर डीबीटी हे माहिती असणे गरजेचे आहे. कारण की मी तुम्हाला सरळ आणि सोप्या पद्धतीने समजून सांगत असतो की डीबीटी म्हणजे काय, लिंक कसं करावं लागते. जर समजत नसेल तर काय करायचं हे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये समजून सांगत असतो, कारण की शेतकरी मित्रांना भरपूरशा काही समजत नसतो, परंतु मी तुम्हाला प्रत्येक वेळेस समजून सांगत असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, डीबीटी समजत नसेल तर तुमच्या आता भरपूरशा मुलांना समज असते, जे आता डिजिटल युगामध्ये डिजिटल जमाना आहे, तर प्रत्येकाला डीबीटी म्हणजे समजत असते. तुम्ही विचारू शकता, किंवा काही समजत नसेल तर नेट कॅफेत चाललं जायचं. डीबीटी शब्द यूज केल्यानंतर तुम्हाला सांगून देत असतो की डीबीटी म्हणजे काय. आता मी तुम्हाला सांगितलं, विचारायची गरज नसती, इतकं तर मला समजतो बघा. त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी 6व्या हप्त्याचे 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्या अंतर्गत उद्यापासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. या अंतर्गत 2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांना आधारवर डीबीटी लिंक, बघू शकता डीबीटी शब्द यूज होतोच म्हणजे डीबीटी हे किती इम्पॉर्टंट असणार आहे शेतकरी मित्रांनो. जर डीबीटी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे देखील येणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता डीबीटी कसं चेक करायचं सांगतो, टेन्शन घेऊ नका, कारण की व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ते देखील तुम्हाला सांगतो. कारण की कसं आहे, तुम्हाला हे डाऊट क्लिअर करून घेणे गरजेचे असणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो भरपूरशा योजना अंतर्गत किती टेन्शन तुम्ही घेणार आहे, तर तुम्हाला हे टेन्शन न घेता साध्या आणि सरळ पद्धतीने समजून घ्यायचं आहे, कसं चेक करायचं ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगतो. व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा. प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 19 हप्ता वितरित करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्यातील एकूण 92.89 लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम, आता बघू शकता 1,96,712 कोटी निधींचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पीएम किसान योजनेअंतर्गत एकूण 65,047 लाभार्थ्यांना लाभ अदायगी नियोजन केले. त्यानुसार राज्यातील बघू शकता इथं अमाऊंट देखील मी तुम्हाला सांगतो. त्यानुसार राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्याने सुमारे रक्कम 2169 लाभ आधार व डीबीटी संलग्न बँक खात्यात करण्यात आलेले आहे. बघू शकता जे डीबीटी लिंक बँक खाते आहेत त्यांच्याच अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहे. तर बघू शकता. तर तुम्हाला मित्रांनो बघा डीबीटी कसं चेक करायचं. आता बघा तुम्हाला हे हप्त्याच्या संदर्भात तर समजलं, पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल ते देखील तुम्हाला समजलं. आता एक तुम्हाला गोष्ट सांगतो बघा, जसं की कर्जमाफी संदर्भात जर तुम्ही शेतकरी असाल आणि कर्ज उचललं असेल तर कर्ज माफ होणार आहे. तुम्हाला कर्ज माफ जर करायचं असेल तर भरपूरसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकले आहे, तर चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचे आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ते देखील तुम्हाला करून ठेवायचं. तर बघा जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही कर्ज उचललं असेल तर तुम्हाला कर्ज भरायचं नाही, बँकेतून फोन येत असेल तर तुम्हाला त्यांना देखील रिस्पॉन्स द्यायचा नाही, जेणेकरून तुमचं कर्जमाफ लवकरात लवकर होणार आहे. कारण की बच्चूभाऊ कडूंनी हे आंदोलन केलं आहे. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये देखील तुमचं आंदोलन हे सफल होण्याचे चान्सेस दिसून आलेले आहे. म्हणून शेतकऱ्यांचा सहभाग हे बच्चूभाऊ कडूंना अतिशय असणे गरजेचे असणार आहे. आता बघा मेन टॉपिकवर येऊया. डीबीटी म्हणजे काय. डीबीटी तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे की तुमच्या आधारला बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे. आता ते कसं चेक करायचं, एक तर दोन तुम्हाला मी रस्ते सांगणार आहे. एक तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता, मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकच्या माध्यमातून. त्या व्यतिरिक्त तुम्हाला समजत नसेल तर तुमच्या आजूबाजूच्या CSC सेवा केंद्र किंवा नेट कॅफे आपण म्हणतो जिथे फॉर्म भरायला जात असतो तिथे जाऊन तुम्ही सुद्धा चेक करू शकता मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला हे कामं करून घ्यायचे जे मी तुम्हाला सांगितले, आणि तुमचा आधार अपडेट करून घ्यायचा जेणेकरून तुम्हाला कुठली प्रॉब्लेम येणार नाही. आणि आधार अपडेट केल्यानंतर
जो चालू मोबाईल नंबर असते तोच चालू मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असणे गरजेचे असणार आहे. कारण की बघा, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना किंवा कुठल्याही योजनेचा जर तुम्ही का लाभ घेत असेल तर अतिशय महत्त्वपूर्ण हे असते. कारण की फिंगरप्रिंटचं काम हे OTP करत असते, म्हणून तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे असणार आहे. तर बघा, अशा प्रकारची आजची माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. आणि अशाच कामाची व्हिडिओ जर तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.